क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ऐतिहासिक पायदळ लॉंग मार्च मोर्चा कोलाम समाजाचा मोहदा नगरीत भव्य स्वागत। सरपंच अक्षय मेश्राम यांनी केले भव्य स्वागत। यवतमाळ दिनांक 21 मार्च रोजी ऐतिहासिक पायदळ लॉंग मार्च मोर्चा कोलाम समाजाचा मोहदा नगरीत भव्य स्वागत सरपंच अक्षय मेश्राम कुंदन कुडमथे यांनी केले। यावेळी अतुल आत्राम यांनी जनतेला संबोधित केले की जिल्ह्याचा अविभाज्य भाग असलेल्या कोलाम समाजाचा आक्रोश होत चाललेल्या जीवनाचा अर्थ समजून घ्यावा असा बोचरा सल्ला लॉंग मार्चच्या नेत्या प्रदेशाध्यक्षा सौ इंदिरा बोंद्रे आणि अतुल आत्राम यांनी मोहदा या नगरीत दिला। आभार इंदिरा बोंद्रे यांनी कोलामी भाषेतून केले। कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण। मदत का करो पड़ा इना तो चिरो कुंदन कुंदन भाऊ इना कुमते युग सागे अक्षय भाऊ इना अक्षय भाऊ सरपंच सुद्धा तिना मदत करना की एडे समाजासाठी इना तो एडे समाज तरी ना तो चिरिना एडे समाज तरी तो चिरिना मदत तो की इतर सातर ना के घेरेपुरी एडे कोलावर बची घेरेपुर तो चिडका समाज तो एडे घेरे बेंक कांडा आणि घेरे जरूरत ना दिना मार्गदर्शन कांडा इना की आयोग खरे आयोग इना खैरे जा इना तो संघर्ष का माडत इना परिस्थिती अडगा करवला तुला येता वाडाकार मदत का इला जापन येते केलेले व्यवस्था काढा जापन किना इना आनंद वाटिलांडा इना दुसरे कुठचा चिंता अभ्यास होतो चिरोडका इना अभ्यास एंटो दाडा मामो 20 किलोमीटर का मुकाना पताय लागेती की इना येता शिरा आम्ही ना मागणी करताना मोल का आत्मजन निचार सगळी पालक मंत्री तैना मनाको खूप आमदा इना विचार लागे खूप आनंद लागला यामो बको गोटी काम केली पूर्ण माता चिरोडका इन्नी की ना हेर किना नाही जामो 3.5 कोटी पैसा नाही 3.5 कोटी पैसा ला मंजूर करते हैं और से जागा नाही तिथे हमने सुद्धा इना खूप मन चालवले का फिर हमने तिचा पालक मंत्री इना आयरता प्रोडक्शन किना जमीन आहे इना काम विनंती करणार। आम्ही 20 मार्च 2026 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयापासून आम्ही या पायदळ ऐतिहासिक लॉंग मार्चला सुरुवात केली। आमचा उद्देश हा आहे की बा श्यामादादा कोलाम स्वतंत्र अभ्यास आयोग तयार झाला पाहिजे। कारण हा जो कोलाम समाज आहे हा PBTJ मध्ये आहे आणि हा कोलाम समाज आपल्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती यांनी दत्तक घेतलेला हा समाज आहे। खरं तर हा राष्ट्रपतीने दत्तक घेतलेला समाज जरी असला तरी आज जरी बघितलं की बरेच तालुक्यामध्ये कोलाम समाजाचा रस्ते नाही, पाणी नाही, शिक्षणाची योग्य सोय नाही, असे अनेक व्यवस्था कोलमडलेली आणि असं बघितलं तर काही ठिकाणी आजही एक घारुड्या पोळ म्हणून एक गाव आहे, तिथे जासाठी साधी ॲम्ब्युलन्स सुद्धा तिकडून जात नाही कारण की मोठे मोठे दगड आणि पावसाळ्यामध्ये तर खूप बेकार परिस्थिती असते। आम्हाला असं वाटते की कुठेतरी श्यामादादा कोलाम अभ्यास आयोगाची स्थापना व्हायला पाहिजे आणि त्या अभ्यास आयोगाच्या माध्यमातून म्हणजे आमचे एक समाजातील काही टीम मेंबर्स, काही प्रशासनातील मेंबर्स आणि काही राजकीय लोक त्या समाजातील समस्येचा अभ्यास करून कुठेतरी त्या समस्या सुटल्या पाहिजे यासाठी ही समिती गठीत करून आयोग कुठेतरी तयार झाला पाहिजे। याकडे खरं तर शासनाने, प्रशासनाने आणि राजकीय लोकांनी आणि कोलाम समाजातील असेल किंवा आदिवासी समाजातील इतरही नेत्यांनी, कारण की कोलाम समाज हा अति मागास समाज आहे, त्याला या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।